नमस्कार. जागतिक महिला दिन अगदी जवळ आला आहे. 8 मार्च हा दिवस आपण गेली अनेक वर्ष साजरा करतो आहे आणि त्यानिमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम महिला संस्था आयोजित करत असतात. स्त्रियांनी आपल्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याचं स्मरण या निमित्ताने आपण करत असतो. आपल्या भारतीय समाजामध्ये एक असा समूह आहे, गट आहे स्त्रियांचा, ज्यांना परिस्थितीमुळे कुटुंब प्रमुखाची जबाबदारी सांभाळावी लागते आहे आणि अर्थातच त्यांच्याविषयीचा जो दृष्टिकोन आहे समाजाचा, त्यामुळे त्यांना अत्यंत मानहानीसुद्धा सहन करावी लागते. तर त्या म्हणजे कोण? तर एकल महिला. याची विभागणी एकल महिलांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी केली आहे. ती अशी: विधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता आणि प्रौढ कुमारिका. या एकल महिलांच्या संदर्भात समाजाची जी मानसिकता आहे आणि ज्या रूढी परंपरांमुळे त्यांना भेदभावाची वागणूक दिली जाते, त्याविषयीचे माझे विचार मी एका कवितेतून व्यक्त केलेले आहेत. ती कविता मी आता आपल्यासमोर सादर करते. कवितेचं शीर्षक आहे, ती सध्या काय करते. ती म्हणजे अर्थातच एकल महिला. तर ऐकूया, ती सध्या काय करते. ती सध्या काय करते. ती सध्या काय करते. एकटी कुटुंब सांभाळते. सगळ्या आघाड्यांवर एकटीच लढते. सगळ्या आघाड्यांवर एकटीच लढते. सौभाग्यवती नाही म्हणून तिला निमंत्रण नाही. सौभाग्यवती नाही म्हणून तिला निमंत्रण नाही. हळदी कुंकू समारंभाचं. सणवार धार्मिक कार्यात तिचा प्रवेश निषिद्ध. सणवार धार्मिक कार्यात तिचा प्रवेश निषिद्ध. ती सध्या काय करते. अपमान आणि उपेक्षा निमूटपणे सहन करते. अपमान आणि उपेक्षा निमूटपणे सहन करते. नवऱ्याच्या मृत्यूनंतर मंगळसूत्र, कुंकू, जोडवी, बांगड्या काढून घेत आहेत जबरदस्तीनं. तिचे सौभाग्यालंकार क्रूरपणे खेचतायत. सौभाग्यालंकार क्रूरपणे खेचतायत. जमलेली गर्दी फक्त बघ्यांची. एकही तो किंवा ती त्या गर्दीत नाही. एकही तो किंवा ती त्या गर्दीत नाही. हा अत्याचार थांबवणारी. सारेच परंपरांचे पाईक. सारेच परंपरांचे पाईक. गर्दीतल्या तिने तरी आता या दुष्ट अघोरी प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी पुढे व्हायला हवं. त्या गर्दीतल्या तिने तरी या क्रूर अघोरी प्रथा नष्ट करायला पुढे व्हायला हवं. असं घडलं तरच ती सध्या काय करते. असं घडलं तरच ती सध्या काय करते या प्रश्नाचं उत्तर असेल, ती जगतेय ताठ मानेनं. ती जगतेय ताठ मानेनं, सन्मानानं आणि स्वाभिमानानं. ती जगतेय ताठ मानेनं, सन्मानानं आणि स्वाभिमानानं. आहे एकल तरीही. धन्यवाद.